ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर. येणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगरचे संपर्कमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर शिवसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सावेडी येथील माऊली संकुल येथे दिनांक 7 जून रोजी दुपारी 1 वाजता पार पडणार आहे. नगर उत्तर व नगर दक्षिण या दोन्ही भागांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले. दिनांक 7 शनिवार रोजी दुपारी 1 वाजता दक्षिण आणि उत्तर या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. त्या प्रसंगी आमचे संपर्क मंत्री शंभूराजे देसाई आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असून त्यांना आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या आणि ते जिल्ह्या त्या आमचा जो आपला नगर जिल्हा आहे तो आमच्या शंभूराज देसाईकडे आहे. त्यामुळे ते आम्हाला त्या दिवशी येणाऱ्या 7 तारखेला मार्गदर्शन करणार आहे. त्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत एवढेच मी सांगतो आणि सगळ्यांना आव्हान करतो पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना की त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी माऊली संकुल येथे सभागृहामध्ये 1 वाजता हजर राहावे एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक 7/6/2025 रोजी दुपारी 2 वाजता माऊली संकुल झोपडी कॅन्टीन सावेडी या ठिकाणी माननीय नामदार तथा आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलरावजी लंगे असतील, अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, त्याच पद्धतीने तालुका प्रमुख, शहर प्रमुख, माजी महापौर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व सर्वच शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखापासून सर्वच पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं योग घातलेले जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनला सज्ज राहण्यासाठी आणि काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाई येऊ राहिलेले आहेत. त्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वच मेळाव्याला सर्वच सैनिकांना आमंत्रित केलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर जिल्ह्यांमधून जिल्हा परिषद सदस्य असतील, माजी नगरसेवक असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा जे काही लढवण्यासाठी इच्छुक असतील किंवा पदासाठी इच्छुक असतील अशा पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुकांचा त्या ठिकाणी प्रवेश सुद्धा केला जाणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी त्याच ठिकाणी सर्व महापौर, नगरसेवक सर्व या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील त्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचा वाटा असावा या पद्धतीने आम्ही पूर्ण ताकदीने लढण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला उद्याचा मेळावा हा स्फूर्तीदायक असणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहर प्रमुखांनी सांगितलं 7 तारखेला आमचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई साहेब येणार आहे नगरला आणि संपूर्ण नगरच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे माऊली संकुलात आणि या मेळाव्याला सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवसेना आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार सर्वजण उपस्थित राहावा असं विनंती करतो. या मेळाव्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी संपर्कमंत्री शंभूराजे देसाई पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख बाबूशेठ टायरवाले, सचिन जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश कवडे, संभाजी कदम, आप्पा नळकांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर. आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा. सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही. तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी. शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड.